तर शेअर मार्केट संदर्भात एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे। शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे। सेन्सेक्स 1100 अंकाने घसरलाय, म्हणजे 1100 अंकाने घसरलेला आहे। तर निफ्टी 3363 अंकाने खाली आलाय। तर शेअर बाजारात मोठी घसरण झाली। एकीकडे सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरलाय, तर निफ्टी 363 अंकानं खाली आली आहे। तर शेअर बाजारात ही मोठी घसरण झाली आहे। सेन्सेक्स 1100 अंकानं घसरलाय, निफ्टी 363 अंकानं खाली आलाय। तर ही शेअर बाजारातील आपण घसरण पाहतोय। सेन्सेक्स 1100 अंकांनी तर निफ्टी 363 अंकाने खाली आलेला आहे। त्यामुळे याचा नेमका आता बाजारावर काय परिणाम होणार आहे हे बघावं लागेल। राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीची ही आपण घसरण पाहतोय। सेन्सेक्स 1100 अंकाने घसरलाय, तर निफ्टी 363 अंकांनी खाली आलेला आहे। शेअर बाजारात ही मोठी घसरण झाली आहे। सेन्सेक्स 1100 अंकाने तर निफ्टी 363 अंकाने खाली आले। नेमकं याचं कारण काय आहे ते अद्याप समोर आलं नाहीये, मात्र याचा बाजारावर काय परिणाम होतोय हे बघावं लागेल। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडल्यात। ज्योत्स्ना, बाजारात मोठी घसरण झाली, नेमकं कारण काय? जगदीश, खूप मोठं म्हणजे आजच्या या वर्षातली सर्वात मोठी घसरण जी आहे ती शेअर मार्केटमध्ये झालेली दिसते। शेअर मार्केटचा सेन्सेक्स जो आहे तो 1100 अंकांनी घसरला आणि त्यामुळे निफ्टी जो आहे 363 अंकांनी खाली आलेला आहे। त्यामुळे आपण बघतोय की अनेक ठिकाणी, कारण रेल्वे विकास निगमचे समभाग जे आहेत 8.5% घसरून 239 रुपयांनी झालेल्या जे प्रतिव्यवहार करत होते त्याचे कॉर्पोरेशनचे शेअर सुद्धा 11% कमी झालेले आहेत। त्यामुळे एकूणच IRCTC, IRFC आणि RVNL शेअर्स गेल्या काही सत्रांमध्ये दररोज 52 आठवड्याच्या उच्च पातळीवर जे व्यवहार करत होते, त्यामुळे याने काही दिवसात गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिलेला आहे। त्यामुळे काही ठिकाणी जरी फायदा झाला असेल तरी एका महिन्यात 10% परतावा काही शेअर्सनी दिलेला आहे। त्याचबरोबर आपण बघतोय की शेअर मार्केटमध्ये ही जी मोठी घसरण झालेली आहे त्यामुळे सेन्सेक्स 1.7% म्हणजे 1.7% खाली आलेला आहे। म्हणजे 764 अंकांनी घसरून आता 17,660 वरती जो व्यवहार करत होता तो आता घसरून जो आहे तो 21,336 वरती आलेला आहे। त्यामुळे एकूणच शेअर मार्केटवरती झालेला जो परिणाम आहे तो मुंबईतल्या इतर प्रोडक्ट जे आहे महत्वाचे त्यांच्यावरती दिसून येईल। मात्र जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की हे जे घसरण झालेली आहे ती तात्पुरती घसरण झालेली आहे, ती जास्त काळ टिकणारी नाहीये। त्याच्यामुळे येत्या काही काळामध्ये म्हणजे साधारण एका आठवड्यात शेअर मार्केट जे आहे ते पुन्हा पूरक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांचं मात्र नुकसान झालं। ज्योत्स्ना, तू अशीच जोडली गेली राहा। आणखी एका बातमीवर तुझ्याकडून माहिती हवी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।